त्या ठिकाणी बसले नाही, या पद्धतीने पोलिंग एजंटच जर प्रचार साहित्य घेऊन बसलेले दिसले तर या विषयी निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। हा एक प्रकार निदर्शनास आला, अशा किती ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मग आचारसंहितेचं पालन हे केवळ आणि केवळ आम्ही विरोधातल्या उमेदवारांनीच करायचं का? मग महायुतीचे उमेदवार सत्तेचा गैरवापर करून गैरफायदा घेऊन अशा पद्धतीनं आचारसंहिता धाब्यावर बसवणार का? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे ना। आणि थेट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की म्हणजे प्रचार साहित्य घेऊन पोलिंग एजंट आतमध्ये निवडणूक केंद्रात बसले। खरं तर बारामतीमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं तिथे गोडाऊनमध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवल्यात तिथल्या सीसीटीव्ही बंद आहेत सध्या, अशी माहिती समोर येत आहे। शरद पवार गटाकडले त्या संदर्भात तक्रार सुरू केलेली आहे। नाही, नक्की या संदर्भामध्ये पारदर्शकता ही राहिली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ती पारदर्शकता आहे ती कुठेतरी समोर आली पाहिजे आणि त्यामुळे ही तक्रार दाखल केली असेल वक्तव्य या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे।